नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना म्हणजे शरदराव पवारांचा जो गट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो, त्यानंतर उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट आणि महाराष्ट्रातली काँग्रेस, या तीन प्रमुख पक्षांना आणि या तीन प्रमुख पक्षांचं राजकारण करणाऱ्या, भाजपाचा द्वेष करणाऱ्या छोट्या मोठ्या समूहांचा, मग त्यात पुरोगामी असतील स्वतःला म्हणवणारे, त्यानंतर बुद्धिजीवी स्वतःला समजणारे असतील, काही सेक्युलर लोक आहेत की जे नेहमी हिंदुत्वाला ठोकून काढतात आणि कायम अल्पसंख्याकांची बाजू घेतात, सामाजिक न्यायाच्या गोष्टी करतात, जाती जातीमध्ये लोकांना विभक्त करतात. हिंदुत्व त्यांना चालत नाही, धर्म त्यांना चालत नाही, पण जाती जातीमध्ये लोकांना विभक्त करायचं, वेगवेगळ्या जातींची अस्मिता पेटवायचा, असा जो सगळा कंपू आहे. मग ते डावे असतील, मग स्वतःला समाजवादी म्हणणारे थोडेफार जे शिल्लक लोक आहेत ते लोक असतील, अशा सगळ्या लोकांचा महाराष्ट्रातला जर सगळ्यात अडचणीचा विषय जर कोणता असेल आणि या विषयावर काय सोल्युशन शोधावं, याच्यावर काय उत्तर शोधावं, हे कसं थांबवावं, हा यक्ष प्रश्न जर त्यांच्या समोर असेल आणि ती समस्या जी त्यांची आहे ती समस्या आहे देवेंद्रजी फडणवीस. कसंही करून देवेंद्रजी फडणवीस नावाचं जे वादळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे, की ज्या युवा नेतृत्वाने महाराष्ट्राला विकास काय असतो हे दाखवून दिला, महाराष्ट्राचे प्रश्न कसे हाताळायचे हे दाखवून दिले, राजकारणामध्ये ज्यांची मक्तेदारी होती आणि तेच राजकीय डावपेच खेळू शकतात, तेच राजकारणामध्ये कुरघोडी करू शकतात, तेच डाव खेळले तर राजकारणामध्ये महाराष्ट्रात यश मिळतं, असे ज्यांचे समज होते किंवा अशी ज्यांची प्रतिमा होती, त्यांना सगळ्यांना चपराक देत एक सर्वसमावेशक आणि सर्व गुणसंपन्न, त्यानंतर लोकांना म्हणजे जनतेला ज्यांचं काम आवडेल असं काम करणारे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव घेतल्यावर या सगळ्या विरोधकांच्या पोटात गोळा उठतो. ज्याप्रमाणे औरंगजेबाच्या सैन्याला देखील, त्या पाण्यामध्ये देखील त्यांना संताजी धनाजी दिसायचे, त्यांचे घोडे दचकायचे. सैन्याचे घोडे जेव्हा पाणी प्यायला बादलीपाशी जायचे किंवा टाक्यापाशी जायचे तर त्याच्यात त्यांना संताजी धनाजी दिसायचे. ही जरब संताजी धनाजींनी बसवली होती. तशी जरब महाविकास आघाडीतल्या या सर्व पक्षांना देवेंद्रजींनी बसवलेली आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजींवर आरोपांची मालिका चालू ठेवायची. देवेंद्रजींविषयी अकेला देवेंद्र म्हणजे काल परवा एक बातमी अशी आहे की प्रवक्त्यांचा वर्ग घेतला सुप्रियाताई सुळेंनी आणि त्या वर्गामध्ये, त्यांच्या प्रवक्त्यांच्या वर्गामध्ये त्यांच्या प्रवक्त्यांना त्यांनी सांगितलं की काही दुसऱ्या कोणाचं नाव घ्यायचं नाही, एकनाथ शिंदेचं नाव घ्यायचं नाही, अजित पवारांचं नाव घ्यायचं नाही, जे काही नाव घ्यायचं असेल ते देवेंद्र फडणवीसांचं घ्यायचं आणि महाराष्ट्रातली कुठलीही गोष्ट काहीही घडो, त्याचा फडणवीसांशी संबंध असो नसो, पण त्याची लिंक ही फडणवीसांशी जोडायची आणि फडणवीसांना बदनाम करायचं, अशा सूचना त्यांनी थेट शब्दांमध्ये दिल्याची बातमी मी नाही सांगत आहे, आपल्या वाहिन्यांनी दाखवली. आपल्या वाहिन्यांवर सांगण्यात आलं, अनेक युट्यूबर्सनी ही बातमी दाखवली. तर या पद्धतीने फडणवीसांना टार्गेट करणं सुरू आहे आणि इतकं करूनही फडणवीस नामोहरम झालेले नाही. ते अतिशय जोमाने, जिद्दीने कामाला लागल्या, आपला ध्येयवाद सांभाळतात, आपली पक्षनिष्ठा सांभाळतात, पक्षासाठी 2 पावलं मागे येतात, स्वतःचा अहंकार न जोपासता किंवा मला असे मिळालं पाहिजे याचा विचार न करता पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निभवत देवेंद्रजी फडणवीस पक्षाचं काम करतात, जनतेचं काम करतात. कुठेही त्यांचा अहंकार आडवा येत नाही पक्षाचं काम करताना किंवा पक्षाने घेतलेल्या निर्णयांच्या मध्ये. त्यांना खरं म्हणजे मुख्यमंत्री व्हायची संधी असताना आणि महाराष्ट्र त्यांच्या मुख्यमंत्री पदाची वाट पाहत असताना जेव्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं तेव्हा हसत हसत सहजतेने देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. ज्यांनी 5 वर्ष अतिशय उत्तम कारभार महाराष्ट्राचा केला, त्यांनी उपमुख्यमंत्री होण्यासाठी कुठेही कुरबुर केली नाही, कुठेही चेहरा बनवून घेतला नाही आणि आता हे सरकार चालवणं काम आहे माझं,
या सरकारमध्ये कुरबुरी वाढता कामा नये, या सरकार कुठे बदनाम होता कामा नये, सरकार सुरळीत चाललं पाहिजे, याची जणू काही जबाबदारी माझ्या खांद्यावर आहेच, त्यांच्या खांद्यावर, पण ती मी निभवली पाहिजे, या भावनेने देवेंद्रजींनी या एकनाथ शिंदे सरकारमध्ये काम केलेलं आहे. आता मग देवेंद्रजी सापडत नाहीत, आरोप काय करायचा, कारण की देवेंद्रजींवर भ्रष्टाचाराचा आरोप करता येत नाही. जेव्हा जेव्हा करण्याचा प्रयत्न केला देवेंद्रजींनी तो उलथवून लावला. देवेंद्रजी पुराव्याशिवाय बोलत नाहीत. देवेंद्रजींनी अनेक गोष्टींचे उदाहरणं हे पटलावर अधिकृतपणे मांडलेले आहेत. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी संस्था नाही काढल्या, देवेंद्रजींनी कॉलेजेस नाही काढले, देवेंद्रजींनी स्वतःचं एम्पायर नाही उभं केलं. त्यामुळे देवेंद्रजींवर आरोप करायचा तर कोणता करायचा. देवेंद्रजी कुठे सापडत नाहीत, आणि मग कुठे सापडत नाहीत तर मग एकमेव सोयीची गोष्ट आहे, आणि ती म्हणजे मग देवेंद्र फडणवीसांची जात, ते ब्राह्मण असणं. आणि म्हणून मग ते ब्राह्मण आहेत म्हणून ब्राह्मण विरोधी माहोल पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उभा करायला. मी कुठेही ब्राह्मण जातीच्या प्रेमापोटी हे बोलत नाही आहे. मला याच्यातून वेगळा विषय मांडायचा आहे. मला आपल्यासमोर एवढंच मांडायचं आहे की आता सध्या हा जो कंपू, मी सुरुवातीला ज्या कंपूचं नाव घेतलं, त्यांची उदाहरणं दिली, ते सगळे कंपूतले जेवढे काही सगळे मित्र आहेत, सगळे लोक एकत्र आले आहेत, त्या सगळ्यांनी एक कार्यक्रम राबवणं सुरू केला आहे की फडणवीसांवर आरोप करायला जागा नाही, फडणवीसांना घेरता येत नाही, मग करायचं काय, तर मग पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण विरोधी माहोल उभा करायचा. आता गणेशोत्सव येऊन राहिला, श्रावणामध्ये सण सुरू झाले, आता महालक्ष्मी येतील, गौरी गणपती येतील. या सगळ्या काळामध्ये पुन्हा 1, 2, 3, 8 दिवसापासून सोशल मीडियावर पुन्हा एकदा ब्राह्मण विरोधी प्रचाराला प्रारंभ केलेला आहे. जे शरद पवारांचे फॉलोअर्स आहेत, शरद पवारांचं काल एक फार म्हणजे मोठा विनोद त्यांनी केलेला. काल त्यांनी म्हटलं की मी महाराष्ट्रामध्ये कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही, जातपात माझ्या डोक्यात नाही, मी जातीपातीचं राजकारण केलं नाही, असं पवारांनी म्हटलेलं आहे. आणि सोशल मीडियावर, समाज माध्यमांवर सगळ्यात जास्त जातीनिहाय आरोप करणारे, जातीनिहाय रान पेटवणारे आणि प्रामुख्याने ब्राह्मण विरोधी विचार मांडणारे लोक जर सगळ्यात जास्त कोणी असतील तर ते शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत, शरद पवारांच्या गोतावळ्यातले लोक आहेत, जे शरद पवारांना फॉलो करतात, शरद पवारांना आपलं दैवत मानतात. ते सगळेच्या सगळे त्यांची टाईमलाईन जर तुम्ही बघितली तर त्या टाईमलाईनवर तुम्हाला दिसेल की दर एका पोस्टच्या आड त्यांची एक पोस्ट ही ब्राह्मण विरोधी असते, ब्राह्मणांच्या विरोधी असते. याच्यामध्ये ब्राह्मणांच्या विरोधापेक्षाही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वातावरण उभं करणं, यासाठी हा सगळा खटारोप केलेला असतो. आता काल एक पवारांचा मोठा एक फॉलोअर आहे आणि बिलकुल पवार हे त्यांच्यासाठी दैवत आहे. रोज त्यांच्या टाईमलाईनवर पवारांचं 5-50 वेळा कौतुक असतं आणि पवारच जगातले सगळ्यात मोठे नेते आहे या पद्धतीची मांडणी असते. फॉलोअर्स ही मोठ्या संख्येत आहे यांचे. आता यांना काल पुन्हा एकदम छत्रपती शाहू महाराजांची आठवण आली, राजर्षी शाहू महाराजांची आठवण आली. त्यांनी काल पुन्हा राजर्षी शाहू महाराजांच्या 15 एप्रिल 1920च्या एका वक्तव्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी ते छापलेला आहे की मराठ्यांनो, शाहू छत्रपतींचा आदेश पाळा, असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात, बहुजन समाजाने ब्राह्मणांकडून पूजा करविणे, लग्न लावणे, त्यांच्या हातून धर्मकृत्य करणे बंद करावे. धर्मग्रंथ व भाकडकथा, दंतकथा, पुराणे ऐकणे बंद करावे, नाहीतर ब्राह्मणांच्या श्रेष्ठपणाच्या कथा आमच्या लोकांच्या कानावर येत राहतील. ब्राह्मणांना सोडून आमची धर्मकार्य आम्हीच चालवावीत, असे माझे ठाम मत आहे. ब्राह्मणांची धार्मिक सत्ता तुटून पडल्याशिवाय देशाचा उद्धार होऊ शकणार नाही. ब्राह्मण पुजारी व पुरोहितांकडून धर्म ऐकण्याचे सोडणे, यातच बहुजन समाजाचे भले आहे, शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे. कुठल्या परिस्थितीत म्हटलं आहे, काय म्हटलं आहे, मला शाहू महाराजांच्या वक्तव्यावर कुठलीही टीका करायची नाही. ज्यांच्या डोक्यामध्ये सामाजिक समरसता, ज्यांच्या डोक्यामध्ये सामाजिक समता आहे, त्यांना जातनिहाय व्यक्त होण्याचा खरं म्हणजे अधिकार नसतो. त्यांनी ते मनापासून स्वीकारलेलं असलं पाहिजे. त्याच्यामुळे मला शाहू महाराजांवर टीका करायची नाही. पण या अशा पोस्ट शाहू महाराजांच्या फोटोसहित करण्याची यावेळी गरज काय भासते?
का गरज आहे? आता गणेशोत्सव येतो आहे. गणेशोत्सवामध्ये आता या पोस्ट सुरू झाल्या, 2-3 दिवसापासून या पोस्ट सुरू झाल्या. या पोस्टमध्ये विषय असा आहे की गणपती लक्षात घ्या, गणपती बसवणे म्हणजे ब्राह्मणांचे पोट भरणे. गणपतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचं जे काही बजेट असतं त्या बजेटच्या 1/4 किंवा बजेटचा अर्धा हिस्सा, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अर्धा हिस्सा ब्राह्मण आपल्या घरी घेऊन जातात. आणि त्यासाठीच गणपतीचं कुळ हे ब्राह्मणांनी काढलेलं आहे. आता या पोस्ट हास्यास्पद आहेत. या पोस्ट आजच चालू आहे असं नाही आहे, पण फडणवीस नेते झाले तेव्हापासून या पोस्टचा मारा वाढलेला आहे. आणि या पोस्ट केल्याने फरक काय पडतो? फरक काहीच पडत नाही. गणपती बसवण्याचं प्रमाण कमी झालं का घरोघरी? बिलकुल झालेलं नाही. उलट ज्यांच्या घरी गणपती बसत नव्हते त्यांनीही बसवणं सुरू केलं. धर्म नावाचा विषय, अध्यात्म नावाचा विषय, सनातन संस्कृतीविषयी अभिमान बाळगण्याचा विषय मागे आलाय का? तर नाही. सनातनचा अभिमान बाळगणारे एक मोठी पिढी, मोठा वर्ग आज समाजामध्ये निर्माण झाला. हा तुमचा खरा पोटशू आहे. मोठा वर्ग निर्माण झालेला आहे. पण काही वस्तुस्थिती यांच्या डोक्यात आणून दिली पाहिजे. आता काय होतं माहितीये का की ब्राह्मणांना पूजेला नसेल बोलवायचं, बिलकुल नका बोलू. मी अगदी म्हणजे अनुभवाच्या आधारावर सांगतो की बहुतांश घरी म्हणजे 90% घरांमध्ये पुरोहित, भिक्षुकी करणारा किंवा पूजा सांगणाऱ्या माणसाच्या शिवाय गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. गणपतीच्या स्थापनेसाठी, मंगलमूर्तीच्या स्थापनेसाठी घरी पुजारी येतो असे लोक 10% असतील. त्यामुळे 90% गणपती मंडळ किंवा गणेशोत्सव किंवा घरगुती गणपती हे विना पुरोहित बसवले जातात. त्याची स्थापना कशी करावी याचे विधी लोकांना माहिती आहेत, त्याचं तंत्र माहिती आहे, त्याचे सगळे सोपस्कार जे असतात ते माहिती आहेत आणि त्या सोपस्कारांच्या आधारावर गणपतीची स्थापना केली जाते. पहिला मुद्दा हा. त्याच्यामुळे अर्ध बजेट ब्राह्मण घेऊन जातात, हे फोल आहे. आता दुसरा भाग, जो या तऱ्हेच्या पोस्ट करणाऱ्या लोकांना माहीत नाही, यांची जमिनीशी नाळ तुटलेली आहे. यांना फक्त फेक नॅरेटिव्ह उभा करायचा आहे. रियालिटी काय, वास्तव काय? वास्तव असं आहे की मागेही त्या माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, त्या माथे फिरूंना मी मागेही एक वेळा त्यांच्याबद्दल मी पोस्ट केली होती, तेव्हाही सांगितलं होतं, आता पुन्हा सांगतो की मी अशा तऱ्हेच्या पोस्ट करणाऱ्या लोकांचा अभ्यास दौरा काढायला तयार आहे. मी तुम्हाला माझ्या जिल्ह्यातले काही तालुके किंवा महाराष्ट्रातले काही तालुके असे दाखवतो की या तालुक्यामध्ये ब्राह्मण जातीत जन्माला आलेला कोणीही व्यक्ती हा पौरोहित्य करत नाही. तालुके असे आहेत की ज्या तालुक्यांमध्ये ब्राह्मणच नाही. हे 2-4 घरं असतील नोकरीच्या निमित्ताने आलेले किंवा 2-4 घरांची पूर्वजांपासूनची शेती असेल म्हणून ते त्या गावांमध्ये आहेत, पण त्यांच्यापैकी पौरोहित्य करतात, त्यांच्यापैकी पूजा सांगतात, सत्यनारायणाची कथा सांगतात, वास्तू करतात, असं एकही ब्राह्मण कुटुंब तालुक्यांमध्ये नाही. उदाहरणादाखल जर तुम्हाला सांगायचं झालं तर नांदगाव फंडेश्वर तालुक्यामध्ये बोटावर मोजता येईल एवढी ब्राह्मण समाजाची घरं शिल्लक राहिलेली आहे, त्याच्यातलं कोणीही पौरोहित्य करत नाही. मग या संपूर्ण तालुक्यामध्ये पौरोहित्य होत नाही का? या संपूर्ण तालुक्यामध्ये पौरोहित्य होतं. या संपूर्ण तालुक्यामध्ये लग्नांना भटजी नसतो का? लग्न लावण्यासाठी तो असतो. मग तो भटजी, ज्याला बामन बुवा म्हटलं जातं, म्हणजे लग्नाच्या वेळी म्हटलं जातं की बामन बुवाला बोलवा, लग्नाची वेळ झाली, त्याला सांगा, मंगलाष्टक म्हणायला सांगा. मग तो बामन बुवा कोण असतो? तो बामन बुवा हा ब्राह्मण जातीत जन्माला आलेला नसतो. ही वस्तुस्थिती आहे. ह्या पोस्ट करणाऱ्या आणि फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या लोकांना माहीत नाही की महाराष्ट्रामध्ये सर्व जाती समूहांमध्ये पौरोहित्य करणारे, भिक्षुकी करणारे, पूजा अर्चा सांगणारे, अतिशय अभ्यासपूर्ण सांगणारे चांगले पुरोहित तयार झालेले आहेत. म्हणजे मी ज्या अमरावती महानगरातल्या उपनगरात बडनेरामध्ये राहतो, त्या बडनेरामध्ये एखाद दुसरा ब्राह्मण जातीत आलेला ग्रहस्थ हा पूजा सांगतो. बाकी मी तुम्हाला, माझ्यासोबत चला, मी तुम्हाला अतिशय उत्तम पूजा सांगणारे बारी समाजातले लोक सांगतो, मी तुम्हाला तेली समाजातले लोक दाखवतो, मी तुम्हाला माळी समाजातले लोक दाखवतो.
माझ्यासोबत या जिल्ह्यामध्ये चला, मराठा समाजाचा पोहोचलेला एक संत दाखवतो. म्हणजे त्याला संत म्हणतात लोक, तुम्हाला नसेल म्हणायचं म्हणू नका, पण तो पोहोचलेला सत्पुरुष आहे मराठा समाजाचा. तो पूजा करतो, पूजा अर्चा सांगतो, लोकांचं भविष्य सांगतो, लोकांचा त्याच्यावर प्रगाढ विश्वास आहे. आणि तुम्ही जे नॅरेटिव्ह पसरवणारे लोक आहेत ना, तुमच्या पार्टीचे लोक त्यांचे भक्त आहेत, त्यांच्याकडे रोज जातात, त्यांच्याकडे पूजा करून घेतात. हे आता म्हणजे हे ब्राह्मण जातीपुरतं राहिलेलं नाही. कदाचित ब्राह्मण जातीने हा धंदा बंद केला, हा व्यवसाय बंद केला. त्यांना माहिती आहे आपल्याला कुठले लाभ मिळणार नाही आहेत, त्याच्यामुळे आपणही आता स्वयंपूर्ण झालं पाहिजे. त्यांनी आपलं लक्ष जिथे चांगलं, जिथे आरक्षणाशिवाय नोकरी मिळेल तिथे त्यांनी जाणं सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे ते तुमच्या गावामध्ये राहून भिक्षुकी करतील आणि तुमच्या भरोशावर पोट भरतील, हे डोक्यातून काढून टाका. आता एक नवीन ब्राह्मण जात जन्माला आलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला 2 उदाहरणं उत्तम दाखवतो. एक उदाहरण लोहार समाजाचा. लोहार माझा मित्र आहे अतिशय जवळचा, नाव घेणार नाही मी, पण ते अतिशय चांगले नारायण नागबळीची पूजा सांगतात. नारायण नागबळी, काळ सर्पयोग यासाठी पूर्वी लोकांना त्र्यंबकेश्वरला जावं लागत होतं, नाशिकला जावं लागत होतं. आज त्या गावांमध्ये अशा तऱ्हेची पूजा करून घेणारे, विधी करून घेणारे विविध जातीतले लोक तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे ब्राह्मण जातीत जन्माला आलेले लोक हिस्सा घेऊन जातात आणि त्यांचं पोट भरते. हा नॅरेटिव्ह बंद करा. तुम्ही तुमच्याच जातीतील लोकांवर अन्याय करता. ही भिक्षुकी चांगल्या पद्धतीने करणारी, म्हणजे मी अत्यंत गौरवपूर्ण पद्धतीने सांगतो की अत्यंत चांगल्या पद्धतीने करणारे गुरव, चांगल्या पद्धतीने करणारे सोनार, चांगल्या पद्धतीने करणारे माळी, बारी, तेली, कुणबी, अशा सगळ्या जातींमधले पुरोहित हे गावोगाव तयार झालेले आहेत. तुम्ही जेव्हा अशा तऱ्हेचा नॅरेटिव्ह उभा करता तेव्हा तुम्ही हे अतिशय चांगलं धर्म कार्य करणारे विविध जातीत समोर आलेल्या या सगळ्या लोकांच्या पोटावर वरवंटा फिरवता, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता गणेशोत्सवाला ब्राह्मण म्हणून विरोध करायचा. ब्राह्मणांनी लोकमान्य टिळकांनी कशासाठी? ते या भटुकल्यांचं पोट भरण्यासाठी लोकमान्य टिळकांनी. आता गणेशोत्सवाच्या दरम्यान जर अशी पोस्ट आली तर त्याची गचांडी पकडून त्याला समोर आणा, त्याला मी काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावी. मला सांगा, गणपतीची मूर्ती बनवणारे किती लोक ब्राह्मण आहेत महाराष्ट्रामध्ये? किती मूर्तिकार ब्राह्मण आहेत? करोडो रुपयाचा मूर्त्यांचा व्यवसाय आहे. अतिशय सुंदर मूर्त्या बनवतात, अतिशय सुंदर, म्हणजे अप्रतिम निर्मिती असते. कल्पना, त्याच्या मागची परिश्रम, मेहनत आणि मन लावून गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवतात. किती लोक ब्राह्मण आहेत? 18 पगड जातीचे लोक ब्राह्मण नाहीत. 18 पगड जातीचे लोक आहेत त्याच्यात, ब्राह्मण नाहीत त्याच्यामध्ये. 18 पगड जातीचे लोक आहेत. नाल्याच्या काठावर, कुठेतरी मोकळ्या जागेत, कुठेतरी जिथे जागा मिळेल तिथे गोर गरीब लोक या मूर्त्या बनवण्याचा व्यवसाय करतात. तुम्हाला काय पोट शिवाय आहे एवढा? त्यांचं पोट भरत आहे, त्यांच्या घरामध्ये पैसा येतोय मूर्त्यांच्या रूपाने. ब्राह्मणांच्या नावाखाली उत्सव बंद करायला निघाले. तुम्हाला तर अराजक माजवायचा आहे, त्यासाठी तुम्हाला एक एक विषय बंद करायचा आहे. मूर्ती घडवणारे ब्राह्मण नाहीत. इतके गणेश मंडळ आहेत, या गणेश मंडळांचा पेंडॉल टाकणारे, त्याचा डोम उभा करणारे, त्याचं सेंटरिंग टाकणारे किती लोक ब्राह्मण आहेत या व्यवसायामध्ये? बोटावर मोजण्या इतक्या लोकांचा परंपरागत व्यवसाय जर असेल तर असेल, अन्यथा ब्राह्मण सेंटरिंग टाकण्याच्या व्यवसायात तुम्हाला दिसणार नाही. वेळ प्रसंगी बहुतांश सेंटरिंगचं काम करणारे जे लोक आहेत ते मुस्लिम आहेत. ढोल ताशे पहिल्याच दिवशी लागतात. आता हे ढोल पथकं सुरू झाले. पुण्यासारख्या धर्तीवर पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला लागले. मंडळाचेच कार्यकर्ते एकत्र येऊन मेहनत करतात, ढोल वाजवतात आणि अतिशय छान वातावरण, नादब्रह्म उभा करतात. पण ज्या मंडळांचं असं पथक नाही त्यांना जे ढोल ताशे बोलवावे लागतात, ते ढोल ताशे कोणाचे आहेत? आजही विदर्भामध्ये या तुम्ही किंवा अन्य मराठवाड्यामध्ये जा, ढोल ताशे वाजवणारे लोक हे बहुतांश मुसलमान आहेत. एरवी त्यांना गुलाल चालत नाही, पण गणपतीच्या ढोल ताशांच्या वेळी त्याच्या अंगावर गुलाल पडलेला त्यांना चालतो, ते वाजवतात. कारण की त्यांचं पोट त्यावर भरलं जातं, त्यांचं पोट त्यावर आहे. सेंटरिंग त्यांचं, लाइटिंग त्यांचं. मूर्तिकार जे आहेत ते 18 पगड जातीचे आहेत.
किती उदाहरणं सांगू तुम्हाला. गिट्टी बोल्डरचे ट्रक असतील किंवा चांगले ट्रक असतील त्याच्यावर चाक्या सजवल्या जातात. ह्या ट्रकचा व्यवसाय करणारे किती लोक ब्राह्मण आहेत? नाही आहे. वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. म्हणजे गणेशोत्सव हा असा विषय आहे की या विषयाने विविध जातींच्याच नव्हे तर विविध धर्माच्या लोकांना देखील रोजगार मिळतो. पण तरीही या गणपतीला विरोध करायचा, कारण की तुमच्या डोक्यात असलेलं मणिपूर, तुमच्या डोक्यात असलेलं अराजक, की महाराष्ट्राचा मणिपूर तुम्हाला करायचा आहे. आणि मग सॉफ्ट टार्गेट काय, लोकांच्या डोक्यात विषय काय घालायचा. लोकांना हे सगळं पटवून सांगणं कठीण आहे की गणेशोत्सव बंद का करा. तर मग हळूच निमित्त सोडायचं की ब्राह्मण विरोध उभा करायचा. ब्राह्मण विरोध उभा करण्याचे दोन फायदे. उत्सवांनाही बंदी घातली जाते, हिंदुत्वालाही बंदी घातली जाते, भगवे झेंडे नाचवणं बंद होतात आणि पर्यायाने फडणवीसांसारखं जे नेतृत्व महाराष्ट्रातलं आहे त्या नेतृत्वाच्या विरोधात देखील आपोआपच माहोल उभा होतो. आपोआपच जनमत त्यांच्या विरोधात जातं. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून ब्राह्मण विरोधी पोस्ट करायच्या. मग शाहू महाराज काय म्हणाले होते, प्रबोधनकार काय म्हणाले होते, त्या पोस्ट उकरून काढायच्या आणि त्याचा इतका भडीमार करायचा, इतका भडीमार करायचा, इतका भडीमार करायचा. सर्वसामान्य लोकांना आश्चर्य वाटतं की रोज समाजामध्ये वावरताना त्यांना कुठेही ही प्रचिती येत नाही. एकमेकांचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत, एकमेकांचे संबंध चांगले आहेत. ठीक आहे, पूर्वी जे झालं ते झालं, पण आज काही नाही तसं. आज त्यांना देखील आश्चर्य वाटतं. पण हा भडीमार करायचा, हा नॅरेटिव्ह उभा करायचा. मग आपटे हा मूर्तिकार जर असेल, अक्षम्य आहे, त्याला आपटलाच पाहिजे. पण त्याचं आडनाव केवळ आपटे आहे म्हणून तो सरकारचा नातेवाईक आहे, तो फडणवीसांचा नातेवाईक आहे, त्याला फडणवीसांनी उभं केलं. हे सगळं फडणवीसांवर नेऊन टाकायचं. त्याच्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या समाज माध्यमांमध्ये जाणीवपूर्वक ब्राह्मण विरोध जो उभा केला जातोय, त्या ब्राह्मण विरोधाच्या मागचं कारण हे आहे की ते देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही परिस्थितीमध्ये भ्रष्टाचारात पकडू शकत नाहीत. त्यांची त्रुटी पकडता येत नाही, त्यांची चूक पकडता येत नाही. बोलताना त्यांचा तोल गेला हेही त्यांच्या नशिबी नाही. या बाकीच्या लोकांच्या की ते पकडून ठेवू, तेही त्यांच्या नशिबी नाही. मग करायचं काय? चारित्र्य हनन करायला ही जागा पाहिजे. ती जागाच त्यांना मिळत नाही, ते देतच नाहीत. ते अत्यंत संयमी आहेत, सुस्वभावी आहेत, स्पष्ट आहेत, पारदर्शी त्यांचा कारभार आहे. मग करायचं काय? तर मग ब्राह्मण द्वेष डोक्यामध्ये घालून फडणवीसांना तुम्ही बघा. म्हणजे आजकाल असं झालं आहे की फडणवीस नेते आहेत म्हणून तुम्ही कोणीही काही बोला. मला माहिती आहे, हा व्हिडिओ मी लिहिल्यानंतर या व्हिडिओच्या खाली अनाजी पंत अनाजी पंत अनाजी पंत असं 50-50 जण येऊन लिहिणार आहेत. लिहू द्या, मला तरी काही फरक पडत नाही. असं आहे, मला याला उत्तर द्यायचं नाही. म्हणजे एखाद्या ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्या माणसाला तुम्ही जेव्हा अनाजी पंत म्हणता तेव्हा तुमच्या जातींमध्ये किती गद्दार जन्माला आले होते त्याची शेकडोची यादी आहे. पण ती यादी देऊन आम्हाला समाजात तेढ निर्माण करायची नाही म्हणून आम्ही देत नाही, ती आम्ही देत नाही. पण याच्या मागचं स्पिरिट हे आहे. आणि हे मला कुठेही ब्राह्मण जातीचं समर्थन करण्यासाठी सांगायचं नाही. ओव्हरऑल म्हणजे मी देखील त्या जातीत जन्माला आलेलो असल्यामुळे सांगतो की या टीकेने त्या जातीला काहीच फरक पडत नाही, त्या जातीला काहीच फरक पडत नाही. पण तुम्ही विवेकाच्या आधारावर चालत नाही आहात. तुम्ही याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक नवा आगडोंब उभा करणार आहात. तुम्ही आज ब्राह्मण विरोधी अजेंडा सेट केला, उद्या जाती जातींमध्ये अराजक उभं कराल तुम्ही. यातून महाराष्ट्र कुठे जाईल? मग तुम्ही कोणत्या तोंडाने याला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणणार याचा विचार केला पाहिजे. राजकारण चालूच असतं, दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, निवडून येतील, हारतील. पण महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीला हे शोभणारं नाही याचा विचार कुठेतरी केला पाहिजे. तो करायला सध्या महाविकास आघाडी तयार नाही. तेव्हा माझी जनतेला विनंती आहे की त्यांनी तरी याचा विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे वातावरण कोण चांगलं ठेवू शकतो हे आपल्याला त्याची कल्पना आहे. आपण त्यांच्याच पाठीशी उभं राहिलं पाहिजे एवढं आवाहन करतो आणि आज इथेच थांबतो. धन्यवाद.